हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. फायनली या सीझनमध्ये एक असा कंटेस्टंट कॅप्टन बनलाय की ज्याने बेस्ट त्याचा परफॉर्मन्स देऊन ही कॅप्टन्सी स्वतःकडे खेचून आणली. संकेत जो वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहे आणि लास्ट वीक मध्ये तो कॅप्टन होऊ नये म्हणून विशाल, रुचिता आणि सगळंच घर त्याच्या अगेन्स्ट होतं, परंतु दुसऱ्याच आठवड्यामध्ये संकेतने ती कॅप्टन्सी स्वतःकडे ओढून आणलेली आहे. म्हणजे टास्क कसा खेळावा हे संकेतने या जुन्या कंटेस्टंटला आज दाखवलेलं आहे. कारण आतापर्यंतचे जे आपण टास्क पाहिले कुठेही आपल्याला पॅशनेट झालेला आणि टास्क उत्तम खेळणारे खेळाडू दिसलेले नाहीत. फक्त ते भांडण करणारे किंवा टास्क रद्द करणारे असा प्रकार आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. परंतु कालचा जो टास्क होता, जो माशांचा जाळ्यात पकडण्याचा जो टास्क होता, तो बेस्ट टास्क होता आणि सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. मग ती तन्वी असू दे किंवा मग रेवा असू दे, आणि संकेतने तर बेस्ट त्याचं दिलेलंच आहे. चला तर मग पाहूयात काय झालेलं आहे पूर्ण एपिसोडमध्ये. एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की दीपाली आणि अनुश्री यांच्यामध्ये भांडे घासण्यावरनं वाद आहे. तर अनुश्रीची जी पर्सनल भांडे आहेत ती तिथं पडलेली होती आणि दीपाली त्याच्यावरनं अनुश्रीला बोलतीये की तुझी भांडी पडलेली आहे ती घासून घे. दीपाली नाही, अनुश्री सांगतेय की मी घासेल नंतर, किंवा तिचं जे आहे की ठीक आहे. परंतु इथे ती दीपाली कॅप्टन पण नाहीये आणि भांडी पण जी आहे ती पर्सनल भांडी आहेत. तर इथे दीपालीचं बोलण्याचं काहीच काम नाहीये आणि अनुश्री त्याच्यावरनं तिच्यावरती चिडतीये आणि म्हणते की मी 10 आठवडे पण नाही घासणार ती भांडी. म्हणजे दीपाली जे आहेत ना, त्यांचा एक स्वभाव आपल्याला दिसलेला आहे आतापर्यंत पोक करण्याचा. जसं रुचिताच्या बाबतीत त्यांनी केलं की प्रत्येक गोष्टीत तिला पोक केलं, बोलायला भाग पाडलं आणि तिला निगेटिव्ह दाखवण्यात आलं. सेम आता त्या अनुश्रीबद्दल सुद्धा तीच गोष्ट करतायत. म्हणजे अनुश्रीची जर भांडी पडलेली आहे तर ती घासेल तिला जेव्हा वेळ असेल, किंवा नाही घासणार. यांना मध्ये मध्ये नाक खुपसाची गरज काय आहे दीपाली ताईंना, असं मला म्हणायचंय. आणि सेम मी जे शब्द यूज करते तेच अनुश्री सुद्धा तिथे वापरते की त्यांना मध्ये मध्ये करायचं काय. त्या कॅप्टन पण नाहीयेत आणि भांडी पण त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही ना, त्या ड्युटीला पण आहेत, तरी पण मध्ये मध्ये करून त्यांना स्वतःला दिसायचंय परंतु दुसऱ्याला निगेटिव्ह दाखवायचं आहे. तर दीपालीताईंचा हा जो स्वभाव आहे तो फर्स्ट डे पासून आपण पाहिलेला आहे. परंतु हा स्वभाव मला असं वाटतं त्या स्वभावामुळेच रुचिता इतकी निगेटिव्ह दिसली. कारण तिची बरीचशी भांडणं जी आहेत ती दीपालीताईंबरोबरच होती. म्हणजे ती जे आथू करण्याचा प्रकार होता त्याच्या आधी सुद्धा त्यांनी तिला खूप उचकवलं होतं. पुन्हा आणि भाऊच्या धक्क्यावरती ते या सिनियर आहेत त्यामुळे तिलाच पुन्हा बोलणी बसली होती रुचिताला. आणि असं बऱ्याच गोष्टीमध्ये तिला पोक करून तिला निगेटिव्ह दाखवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये दीपालीताईंचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर आपण पाहिलं प्राजक्ता आणि संकेत यांचं बोलणं जे आहे ते राकेश बद्दल बोलतोय की तो जो आहे ना, संकेत म्हणतो की तो किती कूल आहे, रिलॅक्स असतो आणि मी त्याला सुरुवातीला टॉप मध्ये ठेवलं जेव्हा तो आला. म्हणजे त्याला ना एंटरटेनमेंटची फिकर आहे, मस्त नाश्ता करतो, बोलतो, बसतो आणि छान राखे बरोबर एंटरटेन करतो, कूल आहे. म्हणजे तो टॉप मध्ये, संकेतला असं वाटतं की बाबा त्याला टॉप मध्ये त्याने का ठेवलं. सेम प्राजक्ता पण म्हणते की तेच तर आहे. आणि तो काहीच त्याचा प्लॅन नाहीये, गेम प्लॅन नाहीये, किंवा तो टास्क पण मस्त खेळतोय असंही काही नाही, तरी पण तो त्याचं का कौतुक केलं जातंय हे खरंच मोठा प्रश्न आहे. अनुश्री आणि विशाल बोलतायत प्राजक्ताबद्दल की बाबा ती गुड बुक मध्ये राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे राकेशने तिला कितीतरी वेळा तिला नॉमिनेट केलं तरी पण ती राकेशच्या गुड बुक मध्ये राहण्याचा प्रयत्न करते. आणि नंतर पुन्हा एका संभाषणामध्ये आपण पाहिलं की अनुश्री म्हणते की तिला नेहमी कुणाची तरी सपोर्टची गरज लागते. म्हणजे आधी जो करण होता, त्यानंतर विशाल आणि आता संकेत, असं अनुश्रीला प्राजक्ताला नेहमीच कुणीतरी बरोबर असावं लागतं. ती एकटी गेम खेळू शकत नाही. म्हणजे अनुश्री म्हणते की बाबा आपण फ्रंटला खेळतो आणि त्यामुळं आपण गमावतो जी उमेदवारी आहे कॅप्टन्सीची म्हणून, आणि प्राजक्ता आणि सागर जे आहे ते बॅकफुटला खेळतात त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळते. आणि अनुश्री म्हणते की आपण का सपोर्ट करतोय तिला, आपण कशासाठी करतोय. जर विशाल जर इथे नसता तर ती नक्कीच राकेश बापट बरोबर असती. आणि हे अनुश्री आणि विशालचं बोलणं पण एका अर्थी बरोबरच आहे, कारण प्राजक्ता कुठेच कुणाशी वाईटपणा घेत नाही, सगळ्यांशी गोड गोड वागते. ती तिची वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. तर प्राजक्ताच्या गोड बोलण्यावरती आता सगळं घरच बोलतंय. तन्वी सुद्धा म्हणते की काही लोक जे आहेत तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागे काहीतरीच म्हणत असतं आणि आम्ही तोंडावर बोलतो म्हणून लाऊड दिसतो, असं तिचं म्हणणं आहे. आणि असे लोक जे ज्या ग्रुपमध्ये जातात तो ग्रुप रिकामा करतात. म्हणजे तिचं जे हे होतं ते प्राजक्ताच्याच याच्या होतं की प्राजक्ता आधी बाल्कनीमध्ये होते, तिथले बाल्कनीचे सगळे मेंबर्स गेले, नंतर काटाचे सगळे मेंबर्स गेले, तर प्राजक्तालाच ती बोलतीये इथे
म्हणजे राखी जी केळीवाली आहे ती इंटरव्ह्यू घेते सगळ्यांचा, त्याच्यामध्ये तन्वी हे तिला सांगते आणि तन्वी म्हणते की काटा स्ट्रॉंगच आहे आणि माझा एकच प्लॅन आहे, मी 100% देणार आहे आणि मी दुश्मनाचा हात कधीच घेणार नाही पुढे जाण्यासाठी, असं तन्वी म्हणते. आता दुश्मनाचा हात पुढे अजून गेम मध्ये गेल्याच्या नंतर तुला कळेल की कसं दुश्मनांबरोबर सुद्धा तुला डील्स कराव्या लागतील, हे नंतर पुढचा गेम तिला सांगेल. आता काटा टीम मध्ये खूप मेंबर्स आहेत म्हणून तिला असं वाटतं की मी दुश्मनांची साथ देणार नाही किंवा त्यांची मदत घेणार नाही. विशाल इथे सांगतोय की मास्टर माइंड एकच आहे, विशाल. भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा विशालला मास्टर माइंड म्हटलेलं आहे आणि आजच्या टास्क मध्ये सुद्धा पाहिलं तुम्ही, विशाल मास्टर माइंड आहे. म्हणजे जरी संकेत त्याच्या ऑर्डर्स नाही फॉलो करत आहे, परंतु जे प्लॅनिंग स्ट्रॅटजी आहे ती विशालची आहे. म्हणजे विशाल हा एकमेव इथे जो आहे तो मास्टर माइंड आहे. विशाल आहे, अनुश्री आहे आणि संकेत आहे. बाकीचं आपण काटा टीम बद्दल जर बोलायचं म्हणलं तर काटा टीमचं काहीही प्लॅनिंग नाही आजच्या टास्क मध्ये. तर तुम्ही पाहिलं तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच पुढे, पण नो प्लॅनिंग ऑफ काटा टीम आणि काटा टीम फक्त रिॲक्शन्स देऊन आतापर्यंत टिकलेली आहे. तर आता पाहिलं आपण की डेंजर की देऊन बिग बॉसने सगळ्यांना जी याची खैरात वाटली होती उमेदवारीची, म्हणजे कॅप्टन्सीचे उमेदवार बनवलं होतं, काटा पूर्ण टीम उमेदवार झाली होती. तर आजचा जो टास्क होता, मी काल पण म्हटलं की असा टास्क बिग बॉसने इंटरेस्टिंग द्यायला पाहिजे की बाबा हे इतके त्यांना जर फुकट मेंबरशिप मिळते तर तेवढाच कठीण टास्क पण असायला हवा. तर तसाच छान टास्क बिग बॉसने आज दिला होता, मस्त टास्क होता आणि जे सगळ्यांच्या जाळ्या अशा दिल्या होत्या बांधलेल्या पाठीला आणि त्या जाळ्यांमध्ये मासे होते आणि हे मासे त्यांना शेवटपर्यंत टिकवायचे होते आणि ज्याच्या जाळीमध्ये बझर वाजल्याच्या नंतर जास्तीत जास्त मॅक्झिमम मासे असणार आहेत तो त्या राऊंडचा विजेता असणार आहेत आणि ज्यांचे कमी मासे असणार आहेत ते त्या राऊंडमधनं आउट होणार आहेत आणि शेवटपर्यंत ज्याचे मासे जास्त असणार आहेत तो शेवटी कॅप्टन्स होणार आहे. तर असा हा टास्क होता. फर्स्ट राऊंडला आपण पाहिलं संकेत आणि प्राजक्ता एकमेकांना सपोर्ट करणार होते आणि राखी सुद्धा तिला इंटरेस्ट नव्हता याच्यामध्ये कॅप्टन्सीमध्ये, त्यामुळे ती सुद्धा संकेतलाच मासे देणार होती. त्याचं संचालन करणार होते सागर भाऊ आपले. सागरने सुद्धा आज संचालन छान केलं आणि जिथे पाहिजे तिथं त्यांनी बरोबर बोललेले आहेत. तर आपण पाहिलं पहिल्या राऊंडमध्ये जे आहेत राकेश, दीपाली आणि प्राजक्ता हे तिघे जण आउट झालेले आहेत. तर या पहिल्या राऊंडमध्ये राकेशच्या जाळीमध्ये आणि दीपालीच्या जाळीमध्ये काहीच आपल्याला दिसलेलं नाहीये. म्हणजे हे जण सगळेजण आहेत ते प्राजक्ताच्या मागे लागले. प्राजक्ताला त्यांनी आउट केलं, परंतु हे दोघे सुद्धा जे मेन मेंबर होते, राकेश जो आहे तो कॅप्टन होण्यासारखा होता तो सुद्धा इथे आउट झालेला आहे. दीपाली सुद्धा होऊ शकत होती कॅप्टन, ती सुद्धा आउट झालेली आहे. म्हणजे त्यांची स्ट्रॅटजी जी संकेतला आउट करण्याची होती त्याच्याऐवजी फर्स्ट जी आहे त्यांनी राऊंडमध्ये प्राजक्ताच्या मागे हे सगळेजण लागले आणि त्याच्यामुळं काय झालं की संकेत वाचला, त्याच्याकडनं त्यांनी इग्नोर केलं आणि प्राजक्ता आउट झाली, परंतु राकेश आणि दीपाली सुद्धा आउट झालेले आहेत. आता या राऊंड मध्ये आपण पाहिलं की जी रेवा आहे, रेवा सुद्धा छान खेळलेली आहे. प्राजक्ताचे जे मासे ती काढण्याचा प्रयत्न करते आणि राखी जी आहे ती रेवाला नाही तिचे मासे काढत. आपण बघितलं रेवा, बरेच जण ओरडतात की रेवाचे मासे काढ, पण राखी काढताना दिसत नाहीये आणि त्यानंतर शेवटी राकेश, दीपाली आणि प्राजक्ता हे कॅप्टन्सी मधनं बाद झालेले आहेत. तर इथे फर्स्ट राऊंड मध्येच आपण पाहिलं की काहीच स्ट्रॅटजी नाहीये काटा टीमची. म्हणजे जो स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे संकेत, तर संकेतला आधी त्यांनी सगळ्यांनी मिळून जर घेरलं असतं तर संकेत आउट होऊ शकत होता. जरी त्याची स्ट्रेंथ जास्त असली तरी राकेश पण होता त्यावेळेस आणि दीपाली होती, तन्वी होती, तर या सगळ्यांनी मिळून ते त्या संकेतला थांबवू शकत होते. परंतु त्यांनी काय केलं, त्यांनी प्राजक्ता जी वीक कंटेस्टंट होती तिच्या मागे लागले आणि त्या नादामध्ये त्यांचेच 2 कंटेस्टंट बाद झाले. म्हणजे हा गेम त्यांनी जो आहे तो स्वतःच्या अंगावरती म्हणजे आ बैल मुझे मार किंवा स्वतःचा पाय कुल्हाडीवर ठेवण्यासारखा असा हा गेम त्यांनी खेळलेला आहे. अनुश्री खरंच मास्टर माइंड आहे, तिला बरोबर प्लॅनिंग कास्टिंग बरोबर जमतं. ती सांगते की बाबा या काटा टीमला पण ती सांगत होती की एकाकडेच मासे ठेवा आणि बाकीच्यांनी प्रोटेक्ट करा, परंतु तरीही यांना काय डोक्यात प्रकाश पडलेला नाही. आणि राकेश इथे सागरला बायस म्हणतोय की तो म्हणतोय की जाळ्यात जे मासे पाहिजेत. आता जाळ्यात मासे जर हवे असतील तर हा गेम होणारच नाही, कारण सगळ्यांनी जर मासे ठेवले तर कोणीच कुणाला पकडू शकणार नाही आणि हे सागरला दिसतंय, कारण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नव्हतं आणि राकेश सागरला इथे बायस म्हणतोय. सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं की संकेत खूप अग्रेसिव्हली खेळताना दिसलेला आहे. रेवाचे मासे तो काढतोय, रेवा प्रोटेक्ट करते आणि नंतर आपण तन्वी जी आहे ती प्रभूला गोल फिरवते. म्हणजे ती सांगते की तू साईडला जाऊन उभा राहा तिकडे आणि प्रभू जो आहे तो एका साईडला
उभा राहतोय, रेवाला ओढतोय संकेत आणि त्याच्यामध्ये रेवा पडताना आपल्याला दिसतोय. परंतु संकेत जो आहे तो खूप स्ट्रॉंगली तिथं खेळताना दिसतोय, खूप स्ट्रेंथ त्याची आपल्याला याच्यामध्ये दिसले आणि तो रेवाचे मासे काढण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि वरतून दीपाली जी आहे ती म्हणते की तू टच नाही करू शकत, विदाऊट टचिंग कसा हा गेम खेळणार. म्हणजे ही खूप कॉमन गोष्ट आहे, आतापर्यंत कितीतरी टास्क झाले आणि जर टच करायचं नाही असं जर दीपाली ताई ओरडतीये तर मग हा गेम खेळणार तरी कसा. राखी जी आहे ती संकेतला आधीपासूनच सपोर्ट करणार होती आणि ती इथे सपोर्ट करते. राखीचे मासे संकेत घेतोय इथे आणि या राऊंड मध्ये राखी, प्रभू आणि रेवा या तिघांच्या जाळीमध्ये कमी मासे आहेत. त्यामुळं बिग बॉस सांगतात की दोघांना इथे आउट करायचं आहे. तर दोघांना आउट करायचं तर जो सागरचा निर्णय असणार आहे, तर सागर जो आहे तो रेवाला इथे आउट करतोय आणि राखीला आउट करतोय. म्हणजे प्रभूला इथं सागरने चान्स दिलेला आहे. नंतर एक्सप्लेनेशन जे देतो शेवटी तन्वी जेव्हा म्हणते थँक्यू म्हणते सागरला, कारण प्रभूला इथे खेळण्याचा चान्स सागरने दिलेला आहे. सागर सांगतो की मी वाईल्ड कार्डला नवीन लोकांना कसा चान्स देणार, जुन्या लोकांना मी चान्स देतो. पण संकेत तो चांगला खेळत होता त्यामुळे त्याला मी काहीच करू शकत नव्हतं असं सागर सांगतो. इकडे रेवा जी आहे ती राखीवरती चिडते की तू फ्लिप केलं, तू मला दिले नाही माझे. आणि राखी म्हणते की तुला वाटतं का मी तुला देईल म्हणून. म्हणजे रेवा कशी अशी अज्युम करू शकते की राखी तिला देईल. खरं तर राखी पहिल्या दिवसापासून संकेतच्या फेवरमध्ये आहे आणि इथे दोघींचा वाद आपल्याला दिसतो आहे. या गेम मध्ये राकेशच्या पायाला लागलेला आपल्याला दिसते. थर्ड राऊंड मध्ये आपण पाहिलं की तन्वी खरंच आज छान खेळलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये त्या जाळीमध्ये तिचं जे डोकं आहे ते अडकलेलं आहे. संकेतने खूप जोरात तिला ओढलेला आहे, परंतु तिचं जाळीत डोकं अडकल्यामुळे ती रडताना आपल्याला दिसतेय. तिला मेडिकल रूम मध्ये घेऊन जाताना दिसतंय आणि तिथं कार्य जे आहे स्थगित झालेलं आहे. आणि विशाल इकडे बोलतोय की बाबा स्थगित झाले कार्य, परंतु ती जास्त करते आता तन्वी. आणि तिने मासे जे आहेत ना ते बांधून ठेवले होते, त्यामुळे बहुतेक तिचं जे डोकं आहे तिथे अडकलेलं आहे. इथे विशाल सुद्धा आपल्याला बोलताना दिसतात, बाबा काय स्ट्रॅटजी करत नाहीत हे लोक. म्हणजे रेवा आणि संकेत जर लास्ट पर्यंत राहिले असते, जर प्राजक्ता गेल्याच्या नंतर, तर रेवाच प्रायोरिटी असते ना संकेतची. तर या लोकांना काहीच गेम खेळता येत नाही, म्हणजे स्ट्रॅटजी ठरवता येत नाही असं विशाल सुद्धा बोलतोय. आणि नंतर आपण पाहिलं की टास्क पुन्हा सुरू होतं आणि तन्वी जी आहे ती प्रभूच्या जाळीमधले जे मासे आहे ते दोघांमध्ये त्यांना करायचं असतं, परंतु प्रभू जास्त मासे तिला देत नाही. आणि हे करताना प्रभू म्हणजे तिचं तन्वीचं डोकं अडकले म्हणून प्रभू पुढे येतं आणि त्यावेळेस संकेत त्याचे सगळे मासे स्वतःकडे घेतो. आणि या टास्क मध्ये एंडिंगला आपण पाहिलं की तन्वी कशा पद्धतीने संकेतला हे करते. जेव्हा संकेत मासे पोटावरती घेऊन झोपलेला आहे त्यावेळेस प्रभू आणि तन्वी दोघे मिळून त्याला अशा पद्धतीने, म्हणजे तिचा पाय जो आहे त्याच्या तोंडाच्या इथे असतो आणि त्याला इजा होऊ शकते अशा पद्धतीने त्याला ती ढकलत असते, पायाने ढकलते. आणि अशा पद्धतीने तन्वीने हा गेम खेळलेला आहे. तिचा सुद्धा चांगला गेम या टास्क मध्ये दिसलेला आहे, परंतु शेवटी जे आहे ते तन्वी आणि प्रभू याच्यामध्ये आउट झालेले आहेत आणि फायनल याच्यामध्ये संकेत जिंकून कॅप्टन झालेला आहे. तर हा फर्स्ट टास्क असेल या सीझन मध्ये की जो इतका बेस्ट पद्धतीने खेळला गेला आणि जो संकेत आहे तो कॅप्टन झालेला आहे. त्याच्यानंतर तन्वी खूप फ्रस्ट्रेट झालेली दिसते की बाबा आपल्या हातात गेम होता तरी पण आपण सोडला. आणि प्रभूवरती पण ती चिडते की बाबा ताई एकीकडे आणि जग एकीकडे, तू ताईला दिले नाहीत वगैरे. प्रभू म्हणतो तुझ्या जीवाचं नुकसान झाल्यावर काय करायचं ती कॅप्टन्सी. आणि परत तो म्हणतो की तुला 20 मासे पकडता आले नसते. म्हणजे यांचा एकमेकांवरतीच विश्वास नाहीये. सगळेजण आपापले खेळत होते, काही स्ट्रॅटजी बनवली नाही, कुणाला कॅप्टन बनायचं आहे सुद्धा त्यांच्या डोक्यात नव्हतं. आणि इकडे विशाल खूप खुश झालेला आहे की बाबा काटाचं काहीतरी कुणीतरी झालेला आहे टीम मेंबर कॅप्टन. आणि वाटा उमेदवारी अजून खरंच 10 लोकांना अजून उमेदवारी द्या. म्हणजे विशाल इकडे खुश आहे. कालच्या टास्क मध्ये इतक्या जणांना बिग बॉसने उमेदवारी दिली, फक्त विशाल, अनुश्री आणि संस्कृती तिघेच नव्हते त्या उमेदवारीमध्ये, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी काटा टीम पूर्ण जी आहे ती नापास झालेली आहे. तर अशा पद्धतीने कॅप्टन या आठवड्यामध्ये या घराला मिळालेला आहे. सागरने सुद्धा संचालन जे आहे खरंच चांगलं केलेलं आहे. रेवाला तिथे आउट केलेला आहे, प्रभूला त्याने ठेवलेला आहे आणि खूप चांगलं संचालन सागरने सुद्धा केलेलं आहे. सागरचा गेम आता अप झालेला आपल्याला दिसतोय मागच्या 2 आठवड्यांपासून. आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून जी टोळी होती, टोळीच गेम खेळताना आपल्याला दिसलेली आहे आणि काटा फक्त त्यांना सपोर्टिंग केल्यामुळे किंवा विरुद्ध बोलल्यामुळं
पॉझिटिव्ह आतापर्यंत दिसत आलेली आहे. परंतु आता रुचिता गेल्याच्या नंतर आपल्याला हा काटाचा जो गेम आहे तो उघड झालाय की काटा टीममध्ये काहीही प्लॅनिंग नाहीये, फक्त आला दिवस ढकलण्याचं काम करतायत आणि समोरची टीम जी आहे ती कुठेतरी निगेटिव्ह दिसतेय, म्हणून हे पॉझिटिव्ह दिसत आहेत, म्हणून हे हिरो झालेले आहेत. हे रुचिता गेल्याच्या नंतर इथे सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल. तर असा हा कालचा एपिसोड झालेला आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे याच्यावरती? जो कॅप्टन झालेला आहे तो डिझर्विंग आहे का, आणि काटा टीमचं इथे काय चुकलेलं आहे नक्की मला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि तुमचं मत नोंदवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.